बोलो छत्रपती शिवाजी महाराज की। असं सुंदर स्वराज्य राजाने निर्माण केले कोणासाठी? आपल्या सगळ्यांसाठी। पण अलीकडे एक मला दुःख वाटते बरं का। आता अलीकडच्या काळात आता कोणी गावाला जावं, कोणी शहरात जावं तर लोक म्हणतात शिवाजी महाराज आमच्या जातीचे आहेत, कोणी म्हणतं अहिल्याबाई होळकर आमच्या जातीचे आहेत, कोणी म्हणतं सेना महाराज आमच्या जातीचे आहेत। तुम्ही त्यांना विचारा तुम्ही कोण्या जातीचे, ते तुम्हाला एकच सांगतील आम्ही सगळेचे। साधू संतांनी शूरवीरांनी ह्या जगामध्ये जे जे कार्य केलं ते सगळ्यांच्या सुखासाठी आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी केलेलं आहे। म्हणून शूरवीरांना साधू संतांना कधी तुम्ही जातीमध्ये वाटू नका। एवढे तरी उपकार आता तुम्ही जगावर करा। आता काळाला खूप गरज आहे या गोष्टीची। कलियुगे संघ शक्ती, कलियुगामध्ये तुम्ही संघ शक्ती निर्माण करा, एकत्र होऊन लढा, एकत्र होऊन जगा, तरच दुसऱ्या जगावर तुम्ही दुसऱ्या देशावर तुमचा प्रभाव टाकू शकता। आजपर्यंतचा इतिहास आहे, या भारत भूमीवर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा विदेशातल्या लोकांनी भारतातला एकच प्रॉब्लेम ओळखला की पहिलं भारतीय लोकांमध्ये फूट पडली, पहिले भारतीय लोकांना विभक्त केलं, माणसा माणसातून दूर केलं आणि नंतर ह्या राज्यावर त्यांनी आपली सत्ता निर्माण केलेली आहे। आपल्यापाशी इतिहास गवाही देतोय, म्हणून इतिहास साक्षी आहे। असं कार्य पुन्हा होऊन देऊ नका आणि जीवनामध्ये सर्वांशी एकरूपाने राहा। जगाला तुमचं काही घेणं नाही, जगाला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट पाहिजे आणि ती म्हणजे प्रेम आहे। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। माणसाने माणसासारखं जगावं। शिवपुराणामध्ये सांगितलं, नारदाची कथा आली। नारद हा पहिले उपब्रहण ब्राह्मण होता, त्याच्याकडून अपराध झाला म्हणून ब्रह्मदेवाने त्याला दासीपुत्र होण्याचा शाप दिला। दासीच्या पोटी जन्माला आला, भगवंताचं नामस्मरण केलं आणि तिसरा जन्म त्यांना भेटला देवर्षी नारदाच्या रूपाने। देवर्षी नारदाचं रूप प्राप्त झाल्यावर त्यांनी 12 वर्षे हिमालयामध्ये तपस्या केली, कामदेवाला हरवलं आणि कामावर विजय मिळवला, म्हणून त्यांना अहंकार झाला। मी तुम्हाला सांगितलं, देवाला भक्ताचे सगळे नखरे सहन होते, पण देवाला भक्ताला झालेला अभिमान सहन होत नाही। आणि तो अभिमान किती आहे? तिळा इतका जरी अहंकार झाला, होय अभिमान, तिळभरी जरी होय अभिमान, तिळभरी होय अभिमान, तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भारतीवा, मेरू तो समान भारतीवा, तिळभरी जरी होय अभिमान, तिळभर 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 जरी होय अभिमान। तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा। देवाला सहन होत नाही। नारदाला वाटलं मी कामदेवावर विजय मिळवला आणि कामदेवावर विजय मिळवला म्हणून ब्रह्मदेवाला सांगायला गेला। ब्रह्मदेवाने ऐकलं, भगवान शंकराकडे गेला। भगवान शंकराने ऐकून घेतलं आणि सांगितलं, मला सांगितलं तर बरं केलं, पण आता लोकाला सांगत फिरू नकोस।
पण त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला आणि तो भगवान नारायणाकडे गेला. भगवान नारायणाला सांगितलं. भगवान नारायणाला सगळं सहन होतं, पण भक्ताला झालेला अभिमान सहन होत नाही. भगवान नारायणाने सुंदर एक नगर निर्माण केलं. शिलनिधी नावाचा एक राजा तिथं निर्माण केला. त्याची एक मुलगी, तिचं नाव विश्वमोहिनी. श्रीनिवासपूर त्या नगराचं नाव. आता भगवंताची माया आहे आणि देवर्षी नारद तिथून प्रवास करून चालले तर म्हणले इथं काहीच नव्हतं नगर वगैरे. मी 12 वर्ष जरा तपस्याला गेलो म्हणून इथं नगर निर्माण झालं असेल. नगरामध्ये गेला. शिलनिधी राजाने त्याला सुंदर आसनावर बसवलं. विश्वमोहिनीला घेऊन आला आणि दर्शन घ्यायला समोर नेलं. जगात सुंदर नाही अशी सुंदर विश्वमोहिनी होती आणि तिचं हस्तरेखा बघितली. तिचं नशीब सांगितलं. जगात सुंदर नाही असा सुंदर पुरुषीला पती म्हणून प्राप्त होईल आणि जो पिला पती भेटल त्याची त्रिलोक्यामध्ये कीर्ती राहील असं सुंदर वर्णन केलं. आणि तिला बघता बघता मन विचलित झालं आणि मनामध्ये असा भाव निर्माण झाला, ही विश्वमोहिनी जर का मलाच प्रिय झाली, मलाच भेटली तर माझी कीर्ती ह्या जगामध्ये होईल आणि मीही हिच्यासारखा सुंदर होईल. पण ही जितकी सुंदर आहे ना तितका सुंदर पती सुद्धा ही निवडल. आणि पहिले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक प्रथा होती स्वयंवर नावाची. कोणती प्रथा आहे? स्वयंवर. आजही काही घराण्यामध्ये ती प्रथा आहे. मुलीच्या इच्छेनं तिनं तिचा वर निवडायचा, याला म्हणतात स्वयंवर. आता पूर्वीच्या काळामध्ये मुली शिकलेल्या नव्हत्या. आमच्या म्हातारी माणसं बसलेली, यांच्या काळामध्ये पिढीमध्ये शिकलेलं कोणी नव्हतं. आई वडिलांनी जे बघितलं त्याच घरी द्यायचं. मग तो कसा खटनट असू द्या त्याचा संसार कडीला लावायचा. स्वयंवराची प्रथा पहिल्यापासून आहे. आणि नारदाच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली लग्न करावं. जव वरी रे तव वरी समुद्र करी गर्जना, जव नाही देखील अगस्ती ब्राह्मणा. या वैराग्याच्या गोष्टी नुसतं बोलायच्या नसतात, त्या आचरणात आणायच्या असतात. आणि नारदाच्या मनामध्ये विवाह करण्याची इच्छा निर्माण झाली. हरीकडे गेला आणि भगवान नारायणाला म्हणला, प्रभो सगळं जीवन तुमच्या भक्तीमध्ये, नामस्मरणामध्ये आणि तुमच्या नामाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये घातला, पण कधी काही मागितलं का? नारायण म्हणले काहीच नाही मागितलं, निष्काम सेवा तू माझी केली. म्हणले आज मला एक इच्छा झाली मागण्याची. मागणार आता तू जे मागशील ते मी तुला देण्याला तयार आहे. तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं मला काही नको, भौतिक जगतातले कोणतीच वस्तू मला नको, मला फक्त आणि फक्त हरिरूप द्या. काय मागितलं? हरिरूप. नारायण म्हणले तथाच, तू कधीच काही मागितलं नाही, पहिली वेळेस मागितलं तर हरिरूप देऊन टाकलं. आता हे जे शरीर आहे ना, हे शरीर मोठं विचित्र प्रकारचं ब्रह्मदेवाने निर्माण केलं. बिना आरशाचं आपण आपला चेहरा बघू शकत नाही. आता मी तुम्हाला म्हणलं तुम्ही तुमचा चेहरा बघा, तर बघू शकता का? आपले डोळे आहेत ना, तरी आपल्याला बघू शकत नाही. काय कमालची इंजिनिअरिंग असं नाही. आपले डोळे आपल्याला बघू शकत नाही बिना आरशाचं. नारदाने फक्त शरीराकडे बघितलं पण चेहऱ्याकडे बघितलं नाही. शरीर सगळं त्याचं नीलवर्ण होतं आणि त्याला असा भास झाला जसा नारायण दिसतो तसंच मी दिसतो. आणि त्याने मागं पुढं काही एक विचार नाही केला. पण भगवान शंकराचे 2 गण त्याच्या पाठीमागं सोडलेले होते. ते 2 गण मागं मागं चालायचे पण त्याला काही बोलत नव्हते, हसी मजाक करायची. नारदाला वाटलं मी एवढा सुंदर दिसतो ना, तर याला जमाना म्हटले, माझ्यावर जळायला लागले ती लोक. पण नारदाने आपला चेहरा बघितला नव्हता. नारद तसेच त्या श्रीनिवासपूरमध्ये गेले आणि स्वयंवराच्या दिवशी पहिल्या खुर्चीवर जाऊन बसले. सगळ्या देशोदेशीचे राजे आले. विश्वमोहिनी हातामध्ये वरमाला घेऊन आली, सोबत तिचा एक भाट होता. आणि सर्वात प्रथम पहिल्या खुर्चीवर बसलेलं त्या विश्वमोहिनीने नारदाला बघितलं आणि लगेच तोंड फिरून घेतलं. आता नारदाला कळावं ना, आपल्याकडे बघून तिनं तोंड फिरवलं याचा अर्थ आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. नारदाला असं वाटलं मी एवढा सुंदर दिसतो ना, हिच्यापेक्षा मी सुंदर दिसायला लागलो म्हणून हिला माझं रूप बघवलं गेलं नाही.
विश्वमोहिनी पुढच्या खुर्चीवर गेली, तिथं एक राजा बसलेला, त्याची कीर्ती वर्णन केली. असं करता एक 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 खुर्चीवर जाता जाता शेवटच्या खुर्चीवर बसलेले होते नारायण. आणि तिथं गेल्यावर नारायणाची कीर्ती वाखाणली आणि त्या नारायणाचं स्वरूप ह्या श्रीनिवासपूर मधल्या विश्वमोहिनीने बघितलं आणि जसं बघितलं तशी त्याच्या रूपावर भाळली आणि सुंदर असणारी वरमाला भगवान नारायणाच्या गळ्यात घातली. बोले लक्ष्मी नारायण भगवान की जय. लक्ष्मी ले गए लक्ष निवासा. लक्ष्मीला घेऊन गेले नारायण आणि नारदाने हे बघितलं. नारदाला इतका राग आला. नारद म्हणला मला रूप दे. म्हणलं तर मला रूप दिलं आणि शेवटी याने टायमावर पक्ष बदलून माझीच वस्तू हडप केली. बाहेर आला आणि नारद मला आता पहिले जातो आणि वैकुंठातल्या नारायणाची जरा हजेरी घेतो. हे दोन शिवगण होते माग. ते म्हणले बाबा पहिले तुमचं तोंड बघा. माझं तोंड? माझ्या तोंडाला काय झालं? बघा म्हणले जरा पाण्यात प्रतिबिंब तुमचं कसं दिसतं. तर नारद गेला आणि पाण्यामध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघितलं आणि त्याला कळालं सर्वांग सुंदर पण तोंडात बंदर. नारदाला आला राग. नारद गेले नारायणाकडे. नारायणाला म्हणले नारायणा आजीवन तुझं भजन केलं, सगळं जीवन तुला समर्पित केलं, तिन्ही लोकांमध्ये तुझ्या नामाचा प्रचार प्रसार केला ना. आज तुला मागितलं तुझं मला रूप दे हरिरूप, तर तू मला सर्वांग सुंदर केलं आणि तोंडात बंदर केलं. म्हणून मला विश्वमोहिनी आज प्राप्त झाली नाही. म्हणून हा त्रस्त झालेला नारद तुला शाप देतो. जे माकडाचं रूप मला दिलं हेच माकडं तुला एका अवतारामध्ये सहाय्यकारी होतील, तुला सहकार्य करतील. नारायण स्मित हास्य करीत म्हणले अरे नारद तुम्ही मला शाप दिला हे तुमचं चुकलं. नारद म्हणले कस काय? तुम्ही मला माकडाचं रूप दिलं. ते म्हणले तूच मागितलं होतं. संस्कृतमध्ये माकडाला हारी म्हणत असतात. हरी आणि हारी असा शब्द आहे. हरी हा भगवंताचा वाचक, हरी पण भगवंताचाच वाचक. पण संस्कृतमध्ये एक अर्थ माकड सुद्धा होतं. तू मला मागितलं म्हणून मी तुला ते दिलं, यात माझं काय चुक? तो म्हणला आता शाप तर दिलाय, म्हणला मी काही माघारी घेत नाही. भगवंत म्हणे तुझ्या शापाचा मी स्वीकार करतो. पश्चाताप झाला माझ्याकडून हे का घडलं. ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाने सांगितलं तुझ्या मनामध्ये कामभाव निर्माण झाला आणि दुसरी गोष्ट तुझ्यामध्ये तप केल्याचा अहंकार निर्माण झाला, म्हणून तुझी ही फटफजिती भगवंताने केली. आता हे तुझ्याकडून पाप घडलं, केलेलं तप सगळं निघून गेलं, काही तुझ्याजवळ शिल्लक राहिलं नाही. काय करावं? तर ब्रह्मदेवाने सांगितलं 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा कर. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अभिषेक करून स्नान करून पुन्हा माझ्याकडे ये. सुंदर 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा केली आणि परत त्या ठिकाणी ब्रह्मलोकाला गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं. म्हणले प्रभो अन्यक्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. मी केलेलं पाप हे तीर्थक्षेत्रावर जाऊन सुंदर असं क्षालन केलं. आता मी पवित्र झालो, माझी सद्बुद्धी मला प्राप्त झाली. पण मला एक सांगा, हे जे जग आहे हे जग कसं निर्माण झालं? ब्रह्मदेवाने सांगितलं या चराचर सृष्टीमध्ये आज जे काही तुम्हाला दृष्टीगोचर होतं हे काहीच नव्हतं. पहिले कोटे नव्हतेची काही, चंद्र सूर्य तारा पायी अवघे शून्य होते पायी, कानोबा तेरे तेरे ते. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, ह्या जगामध्ये शून्य होतं, हे शून्य पाहणार कोणीतरी होतं की नाही? होतं की नाही? शून्य आहे, पण शून्याला ज्याने पाहिलं तोच आहे परमात्मा, तोच आहे देव. त्याला सोप्या भाषेत ईश्वर म्हणत असतात. आणि ते परात्पर नारायण शक्ती पाण्यामध्ये वास्तव्य करत होती. आजही तुम्ही पहा, भारत देशामध्ये आज चारही बाजूना, एका बाजूने पर्वत आहे आणि 3 बाजूने पाणी आहे. रामेश्वर दक्षिण समुद्राच्या काठावर, पश्चिम जगन्नाथपुरी समुद्राच्या तीरावर,
द्वारिका पूर्वेला समुद्राच्या तीरावर आणि केदारनाथ हिमालयामध्ये, बद्रीनाथ हे 4 धाम आहेत. 4ही दिशेला भगवंत ह्या भारत देशाचं रक्षण करतो, हे लक्षात ठेवा. तिन्ही बाजूला पाणी आहे. ही सृष्टी नव्हती पहिले, सगळं पाणीच होतं. आणि संस्कृतमध्ये पाण्याला नार म्हणतात आणि त्याच्यात जो वास करतो त्याला अयन म्हणतात. सोप्या भाषेत त्याचं नाव पडलं बोली नारायण भगवान की. त्या परात्पर नारायण शक्तीला असं वाटलं, एकोहम बहुश्यामतः नेह नानास्ति किंचन. एकापासून मी